रात्री 2 वाजता लागला आमचा पहिला कबड्डीचा राऊंड. मी फक्त कबड्डी पायासाठी याच्या सोबत आलो होतो बरं. जबरदस्ती किट घालून उतरवलं बाईनं मला ग्राउंडवर. पहिली मॅच जिंकलो आणि बाहेर आलो. इकडे आपल्या फॉलोअर्सला भेटलो. सरळ आपल्या गाडी जोड आलो. आता विषय असा झाला की रात्रीचे वाजू राहिले अडी. या सगळ्या पुरायला लागली भाऊ एकदम ताकदनं भूक. यायलेच काय आकाशलेन मला एकदम खतरनाक भूक लागेल. आता एवढ्या रात्री काय भेटणार आहे तर आक्या म्हणे एक काम करू 10 मिनिटं थांबा म्हणे मी 3-4 चिवड्याचे पाकिट घेऊन येतो. एकच नंबर काम जमलं भाऊ. चिवडा तर आणला त्यासोबत टमाटे आणि कांदे घेऊन आला का. अजून 2 मिनिटात 3 चिवड्याचे पाकिट खतम. कारण की भूकच तशी लागेल होती भाऊ पोरायला. राहिला माया नाकाचा विषय तर तुम्हाला माहितच आहे. काही ना काही खाल्ल्याशिवाय आम्हाला झोप येतच नाही. भाऊ झोपायला पुरते आता रात्रीचे 3:30 वाजू राहिले. झोपलो तेव्हा तर काही वाटलं नाही पण सकाळी उठल्याबरोबर एवढं खतरनाक अंग दुखायला लागलं माझ्या. पुढचा वरांडा दिसू राहिला ना तुम्हाला टिना घालचा तिथं झोपेल होतो भाऊ रातभर आम्ही. त्यात आम्हाला अंगार घ्यायला बी काही नव्हतं. रात्रभर थंडीत कोकळलो आम्ही. हा पोऱ्या अजून बी झोपणे जाऊ राहिली याच्या डोळ्यातली. चले भाई उठ जा नाश्ता करणे जाना है अपने को. नाश्ता करायला जायचा हे ऐकलं तर सगळ्याची झोप उडून गेली. कढईतला नाश्ता फक्त भाऊनं खाली ठेवला तसाच खतम. कार्यकर्ते पुरे आपल्यासारखेच खायच्या मामल्यात काही सरमत नाही. बाकी कोणी भेटो की ना भेटो पण कारेगावचे बुट्टे आपल्याला नेहमी भेटतात. एक नंबर स्वभाव आहे पोरायचा. कालचा नाश्ता जिरला रवा. आता काही ना काही खाल्ल्याशिवाय